शहर राष्ट्रवादी काँग्रेस याबद्दल ही आज कार्यकर्ती आयोजक शहराध्यक्षांनी तयारी केली. या कार्यक्रमासाठी आपले शहरचे युवकाध्यक्ष युवक म्हणजे शहरचे अध्यक्ष युवक पण करणारे आणि सर्वांना बरोबर येऊन जाणारे किरणजी हरिंगे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन उत्तम, आमचे मित्र नगरसेवक गजानन साहेब, उपाध्यक्ष आदरणीय ताई, सर्व आपले नगरसेवक आमच्या एका राजाभाऊ नानांचे, तर सर्वांना पहिल्यांदा नगरसेवक आहेत डायरेक्टर म्हणजे आम्हाला बँकेचा असल्यामुळे तर प्रथम सर्वांना मी सर्वांचं अभिनंदन करतो. मी गेले 2 वर्ष झालं म्हणजे तसं 35 वर्ष झालं मी काम करतो. वयाच्या 16 वर्षापासून मी दादा फक्त एकच इच्छा होती की दादा ज्या पद्धतीने काम करत होते. आम्ही 7 वाजता पुण्याला जातो, दर सोमवारी ठरलेलं असायचं. 7ला मी खरेदी विक्री संघापाशी खाली थांबायचो. भेटी जेवण त्यावेळेस गाडी होती, त्यावेळेस देश खेरे म्हणून एक ड्रायव्हर होता. आम्ही इथून जायचो आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही थांबायचो. आणि त्यावेळेस ज्यांचं कोणाचं का त्यावेळेस दादा तर किती वयाचे होते, 88 पासूनची सुरुवात आहे. मग आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन तिथं थांबायचो. कलेक्टरच्या कॅबिनमध्ये बसायचो. ते दादांना फोन लावून द्यायचे. मग कोणाचे बारामतीचं फोन बोलावले, बाहेरचे फोन बोलावले, त्यांची कामं दादा त्या पद्धतीने करतात. ते लोक मी पाहिलेले सगळ्या गोष्टी. त्यावेळेस दादांना भूक लागत नव्हती, तहान लागत नव्हती, कधी चहा नाही काय नाही. आता माझ्यासारख्याला ही सवय नव्हती ना, त्यामुळे माझी व्हायची अडचण. पण मी त्यांच्या पद्धतीने आणि मी घडत गेलो त्यांच्या पद्धतीने. आज देखील मी सकाळी उपाशी राहिलो तर संध्याकाळपर्यंत राहू शकतो. हे कुणाचे मला दादाने सगळे जे त्यांच्या समोर जे शिकवलं त्या पद्धतीने मी आज ताब्यात काम करतो. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नव्हती. मी 35 वर्षात मला गेले 2 वर्ष सचिन मुक्तांना सर्वांना माहिती खरेदी विक्री संघापासून खरेदी. मी आता 2 वर्ष झालं मला पद नको म्हणलं तरी पद दिलेलं मला की बाबा ठीक आहे काम करायला. पद असल्याला थोडंसं पण काही गरज नाही. पदाची गरज नसती. आपल्या मनात पाहिजे, रक्तात पाहिजे की मला ह्या पक्षासाठी काहीतरी करायचंय, माझं काहीतरी देणं लागते. आज बारामतीचा विकास आपण आदरणीय दादाच्या नियोजन पद्धतीने जो झालेला आहे याचा फायदा या सर्वसामान्य माणसापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हा होत आहे. आज रस्त्याने जाताना बघा, कुठे झाड दिसले तर दादा दिसतात, कुठे रस्त्यात स्वच्छ दिसला की दादा दिसतात. दादा आपल्याला प्रत्येकाचे तर ही दादाची स्वप्न पूर्ण करायची. यासाठी आता संघटना वाढली पाहिजे, बाकी काही नाही. आज आदरणीय वहिनी आपल्या कामामध्ये भारतात त्यांची कुटुंब सगळं आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे. तर त्यांना ताकद द्यायचं काम फक्त संघटनाच करू शकते, दुसरं कोणीही करू शकतात. पदाधिकारी असतात ठीक आहे, त्या पुरते असतात, येतात जातात, पण संघटना ही महत्वाची असते. माझं शहराध्यक्ष तुम्हाला म्हणणं आहे की प्रत्येक आपले वार्ड आहे 40 वार्ड, त्यामध्ये प्रत्येक शहरचा एखादा व्यक्ती किंवा सेवादलचा एक व्यक्ती असेल तरी प्रत्येक वार्डामध्ये साधारण 40 महिला आणि पुरुष असेल तर 40 80 लोक. जेवढी संघटनेमध्ये उद्या जर तुम्ही सेवा दलाचे लोक बोलवली की बाबा अध्यक्षांना सांगितलं की आपला कार्यक्रम आहे की तुमच्या सेवा दलाची सगळी आली पाहिजे, जर अशा पद्धतीने जर केलं तर 100-200 लोक आपली सेवा दलाची टोप्यामध्ये दिसते. त्याच पद्धतीने महिला असतात. यात काय अडचण नाही. कार्यकर्ते जेवढे तुम्ही जेवढं कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्याल तेवढा कार्यकर्ते तुमच्या पाठीपेक्षा येणार. नाहीतर काय तुम्ही बोलावणार, येतो चहा येतो जातो, मग त्याला फोन करायचं की बाबा उद्या कार्यक्रम येतो का बाबा ये लवकर ये. अशी परिस्थिती नाही झाली पाहिजे. तर आणि या लोकांच्या तुमच्या काय अडचणी असेल ते आपल्या शहराध्यक्ष होत्या तिथं उपाध्यक्ष आपले सर्वसामान्य. तुम्हाला वाटतं माझं काहीतरी नगर परिषदेमध्ये काम आहे, तुम्ही जावा ना यांच्याकडे. तुम्ही शहराध्यक्षांना सांगितलं मी सेवा देता, माझ्या प्रत्येकाला अपेक्षा असते माझ्याकडून एखादं काम व्हावं आणि का करू नाही संघटनेत काम करतात. तुम्हाला ज्या ठिकाणी जे काम